MPSC, UPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सातत्य कसं टिकवायचं याच्यामध्ये किंवा आपण त्याला म्हणतो की कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची आहे. तर इथे दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे डिसिप्लिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्क. तर आता इथे लक्षात घ्या, मोटिवेशन आणि डिसिप्लिनमध्ये फरक आहे. बऱ्याच वेळा आपण मोटिवेशन आणि डिसिप्लिन या दोन्ही गोष्टींद्वारे जी आपल्याला एनर्जी मिळत असते तर त्याला आपण सेमच कन्सिडर करत असतो. मोटिवेशनमध्ये सुद्धा फरक आहे. एक म्हणजे सेल्फ मोटिवेशन आणि दुसरं म्हणजे जे आपण दुसऱ्या व्यक्तीकडून मोटिवेशन घेतो, एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीकडून मोटिवेशन घेतो, तर तो एक फरक आहे म्हणजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की डिसिप्लिन आणि मोटिवेशन यातला जर तुम्ही फरक लक्षात घेतला तर इथे तुम्हाला पुढे घेऊन जाणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे डिसिप्लिन. तर याचा अर्थ असा नाही आहे की मोटिवेशन काही कामाचं नसतं. मोटिवेशन कामाचं असतं, पण त्या थॉटद्वारे तुम्ही जी एनर्जी उचलत असता किंवा जी एनर्जी घेत असता तर ती टेम्पररी असते. मोटिवेशन तुम्हाला एनर्जी देऊ शकतं मॅक्सिमम 2 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा किंवा मॅक्सिमम मी म्हणाल की 1 महिना एनर्जी देईल. ठीक आहे. मात्र जे डिसिप्लिन आहे तर ते काय आहे की ते तुम्हाला लाँग टर्मसाठी पुढे घेऊन जाईल. डिसिप्लिन हे बोरियतवालं असतं थोडंफार, मात्र ते तुम्हाला सक्सेस देणारं सुद्धा आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या, डिसिप्लिन फॉलो करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला प्लॅनिंगची गरज आहे. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं की तुम्ही जो अभ्यास करत आहात, MPSC असो किंवा UPSC असो, तर याचा अभ्यास करत असताना समजा तुम्हाला कुठले चॅप्टर रीड करायचे राहिलेले आहेत किंवा कुठले वाचायचे आहेत, कोणता सब्जेक्ट राहिलेला आहे, कोणता करायचा आहे वगैरे, तर याच्याविषयीचं काय करायचं आहे की तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. आणि हे प्लॅनिंग तुम्ही लाँग टर्मचे बनवायचे नाही आहेत. आपण नॉर्मली काय करतो की आपली जी एक्झाम आहे तर याचा साधारणतः कालावधी 1 वर्षाचा असतो, बरोबर. सो प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्या अकॉर्डिंगली आपलं प्लॅनिंग म्हणजे सुरू असतं. ठीक आहे. तर मोस्टली आपण काय करतो, जे हार्ड सब्जेक्ट आहेत किंवा जे राहिलेले आहेत आपले सब्जेक्ट, तर ते करायला घेत असतो आपण. ते तर योग्यच आहे. मात्र इथे डिसिप्लिन फॉलो करत असताना काय करायचं आहे की तुम्हाला शॉर्ट टर्मचे तुम्ही गोल बनवायचे आहेत. जसे की समजा तुम्ही 2 दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं की तर ते कशा पद्धतीने तुम्ही चांगलं फॉलो करता याचं स्वतःच फॉलोअप घ्यायचं आहे. किंवा समजा जर तुम्हाला ते स्वतः होत नसेल, आता कसं आहे ना की आपण या एजमध्ये असतो, स्पर्धा परीक्षा करत असताना काय की स्कूलमध्ये असताना आपला फॉलोअप घेणारे आपले टीचर असतात, बरोबर आहे. भले आपण खूप जास्त स्मार्ट आहे, खूप हुशार आहे, बट तिथे कोणतरी फॉलोअप घेणार असतं ना की आपण किती अभ्यास केलेला आहे, किती स्टडी केलेला आहे, किती वाचलेलं आहे, बरोबर. मात्र इथे स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्हाला जे टीचर लोक आहेत किंवा जे मार्गदर्शक आहेत त्यांचा एवढा ॲक्सेस नसतो, राईट. सो इथे बऱ्याच वेळा आपलं स्वतःचं गाईड करावं लागतं. आपली एनर्जी आपल्याला स्वतःला चॅनलाइज करावी लागते, बरोबर. सो अशा वेळेस काय आहे ना की सपोज तुम्ही 2 दिवसाचा कालावधी ठरवलेला आहे, तर तुम्ही काय करायचं आहे की प्लॅनिंग करायचं आहे, कोणते चॅप्टर वाचायचे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकदा चेकआउट करायचं आहे. ते 2 दिवस झाल्यानंतर चेकआउट करायचं आहे की जे मी ठरवलेलं, समजा तुम्ही 2 चॅप्टर किंवा 3 चॅप्टर संपवायचं ठरवलेलं, तर ते 2 दिवसानंतर तुम्ही स्वतः चेक करायचं आहे की यातले मी किती चॅप्टर वाचले, पूर्णचे पूर्ण कवर झालेले आहेत माझ्याकडून की नाही झालेले, हे स्वतः तुम्ही चेकआउट करायचं आहे. आणि सपोज जर माझ्याकडून ते झालेलं नाही तर ते कोणत्या कारणांमुळे झालेलं नाही हे शोधून काढायचं, ते लिहून काढायचं. आणि नेक्स्ट जे मी शॉर्ट टर्म प्लॅनिंग करत आहे पुढच्या 2 दिवसाचं, तर त्याच्यामध्ये हे जे काय हर्डल आलेले आधीच्या प्लॅनिंगमध्ये, तर ते पुढच्या प्लॅनिंगमध्ये येणार नाहीत याची दखल घेणं हे माझं काम राहील. हे स्वतःला आपण काय असलं पाहिजे, रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही डिसिप्लिन लावून स्वतःला चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून ते वर्कआउट करू शकता. ठीक आहे. आता याच्यासोबतच लक्षात घ्या की ज्या अवॉइड करण्यासारख्या गोष्टी आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जसं की कट ऑफ रॉंग पीपल. तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा ज्यांच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. तुम्ही तुमचं जे काय ध्येय आहे, तुमचे जे गोल्स आहेत, तर त्याला सपोर्ट करणारे लोक असले पाहिजेत.
त्यांच्याशी डिस्कस करा, अभ्यासाविषयी डिस्कशन करा, चर्चा करा. त्यातून तुम्हाला काहीतरी इनपुट, चांगली इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट तुमच्या आसपास असलं पाहिजे, तर तुम्हाला काय होतं की मग त्यातून एक पॉझिटिव्हिटी मिळेल. ठीक आहे. सो कट ऑफ रॉंग पीपल हे म्हणेल मी. ते तुम्हाला स्वतःलाच फिल्टर आउट करता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट मी म्हणेल की तुमचा जो काही डेली स्केड्यूल आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की काय होतं ना, की बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे ब्रेक घेत असतो. आता कसं आहे ना, की स्टडी जो आहे, तर स्टडी कन्सिस्टंटली कोणी करू शकत नाही. म्हणजे एका पॉईंटला असं होतंच आपल्याला की बोर होतं किंवा आपल्या माइंडमध्ये वेगवेगळे थॉट यायला लागतात. लक्षात घ्या, स्टडी किंवा कोणतंही काम असेल तर त्याच्यामध्ये सातत्य आलं की आपल्याला बोर वाटायला लागतं. कोणतीही गोष्ट कन्सिस्टंटली करायला आपल्याला बोर वाटतंच. जर निसर्गाचा बदल हा नियम आहे निसर्गाचाच, तर माणसाचंही बदल हा स्वाभाविक आहे. बदल हवासा वाटणं हे स्वाभाविक असतं. ठीक आहे. तो कोणतेही काम असो, ते जर कन्सिस्टंटली आपण करत असू तर त्याच्यात बोरियतपणा येणार तर आहेच. ठीक आहे. बट बोर जेव्हा आपण होतो किंवा जिथे आपल्याला थोडंसं कंटाळा येतो ती गोष्ट करण्यामध्ये, तर तिथे जो तुम्ही काय ब्रेक घेत आहात, तर तो ब्रेक हेल्दी ब्रेक असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्ही तो जो ब्रेक घेतलेला आहे आणि तो ब्रेक घेऊन ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहात, तर त्यातून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळाली पाहिजे आणि त्या पॉझिटिव्हिटीमधून तुम्ही परत रिचार्ज होऊन, एनर्जेटिक होऊन परत तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. तो असा ब्रेक असला पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत किंवा तुम्हाला कोणती गोष्ट आवडते, तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. एखाद्याला सिंगिंग आवडू शकतं, डान्सिंग आवडू शकतं, ट्रेकिंग आवडू शकतं, फिरायला आवडू शकतं. ठीक आहे. सो तुम्ही अशा गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. जो काही तुम्ही ब्रेक घ्याल तो काय असला पाहिजे, हेल्दी ब्रेक असला पाहिजे. पहिली गोष्ट मी सांगितले की कट ऑफ रॉंग पीपल. ठीक आहे. सेकंड, जो ब्रेक असेल तो हेल्दी ब्रेक असला पाहिजे. देन तुम्ही एनर्जेटिक होऊन काय करायचं आहे की परत अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे. सो त्यामुळे काय होईल की अभ्यास आपल्याला बोर नाही वाटणार. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे काही डेली शेड्यूल आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की पूर्णपणे अभ्यासच असावा असं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे काही नरेट रूट केले जातात की 16 तास किंवा 17 तास अभ्यास केला म्हणजे तुम्ही एक्झाम पास होता, असं हे नाही आहे. म्हणजे ठीक आहे. जर याच दरम्यान तुम्ही कन्सिस्टंटली एकच गोष्ट करत आहात आणि त्यातून समजा जे काही मेंटल हेल्थचे इश्यू क्रिएट होतात, तर या अशा गोष्टीमुळेच होतात. बरोबर आहे. सो अभ्यास करत असताना सुद्धा तुम्ही तुमची मेंटल हेल्थ जपली पाहिजे. शारीरिक प्लस मी म्हणेल की मेंटल हेल्थ दोन्ही गोष्टी जपल्या पाहिजे. सो जे काही डेली शेड्यूल आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये एक्सरसाइज असला पाहिजे, हेल्दी फूड असलं पाहिजे, प्लस मी म्हणेल की जे काही तुम्ही करत आहात त्याला स्पिरिच्युअल ॲस्पेक्टसुद्धा असला पाहिजे, आध्यात्मिक. ठीक आहे. आध्यात्मिकता. सो वॉटएव्हर जे काही तुम्ही स्पिरिच्युअलिझमसाठी करता, तर त्या गोष्टीसुद्धा मानसिक शांततेसाठी केल्या पाहिजेत. मेडिटेशन करू शकता. ठीक आहे. प्लस मी म्हणेल की एखादा स्पोर्ट असेल तर तो जॉईन करू शकता तुमच्या आवडीचा. ठीक आहे. आणि मग त्याच्यासोबतच जे काही ठरलेले तुमचे तास आहेत अभ्यासाचे, तर ते तुम्ही प्रोडक्टिव्हली अजून चांगल्या पद्धतीने करू शकाल. म्हणजे इथे लक्षात घ्या की फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच नाही आहे. ठीक आहे. तर याच्यासोबत तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीसुद्धा करताय. त्यामुळे काय होईल की अभ्याससुद्धा एक ॲक्टिव्हिटीचा पार्ट बनून जाईल. म्हणजे त्यात तुम्हाला बोर नाही येणार. म्हणजे अशी एक फिलिंग नाही येणार की मी अभ्यासासाठी खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत, अशी एक भावना नाही आली पाहिजे. ठीक आहे. सो तुम्हाला सगळंच लाईक मी म्हणेल की तुम्हाला ॲटलिस्ट मी म्हणेल की सर्व गोष्टी नाही करता आल्या, तर ॲटलिस्ट हेल्दी फूड, मेंटल आणि फिजिकल हेल्थ या 3 गोष्टी तरी तुम्हाला व्यवस्थित सोबत घेऊन जायचं आहे अभ्यास करत असताना. ठीक आहे. तर त्यामुळे काय होईल लक्षात घ्या की एक तुमचं जे काही डेली लाईफमधल्या ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये जर व्हरायटी आली, एक वेगळेपणा आला, तर अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला काय होणार नाही, बोर होणार नाही. आणि तुमचे जे काही गोल्स आहेत तर त्याच्या टुवर्ड्स पण तुम्ही काय राहाल, पॉझिटिव्ह राहाल. आणि अशा पद्धतीने मला वाटतं की तुम्हाला सातत्य मेंटेन करणंसुद्धा एक फायदेशीर राहील, सोयीस्कर राहील.